या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलने एक हाती सत्ता मिळाल्यानंतर बुधवारी 10 प्रभाग एक संकल्प जलकलश पूजनाचा हा विशेष उपक्रम राबवला. यावेळी यादव पॅनलच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष योगिता सतीश कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी पदभार स्वीकारला. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी नूतन लोकप्रतिनिधींचे स्वागत केले. प्रारंभी नगराध्यक्ष योगिता कांबळे व नगरसेवकांनी पंचायत समिती व कार्यालय परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती ताराराणी तख्त माजी आमदार कैलासवासी दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 10 प्रभाग एक संकल्प जलपूजनाची ही टॅगलाईन करून शिरोळ नगरपालिकेत लोकशाही प्रवेशाने सर्वांचे लक्ष वेधले. नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात ज्योत्स्ना यादव व देविका मोरे यांनी औक्षण करून 11 जलकलशाचे स्वागत केले. 1 ते 10 प्रभागातील जलकलश पूजन करून शिरोळकरांनी स्वच्छ मुबलक पिण्याचे पाणी देऊ असा संकल्प जाहीर करण्यात आला. नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले, यादव पॅनल हा एका हाती सत्ता देणाऱ्या जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पदग्रहण सोहळ्यास दरगू गावडे, प्रताप उर्फ बाबा पाटील, माजी सरपंच अविनाश कांबळे, गजानन संगपाळ, सुवर्णा कांबळे, मानसिंग पाटील, पंडित काळे, रावसाहेब माने, संजय चव्हाण, जब्बार मेस्त्री, राहुल यादव, डॉक्टर दगडू माने, शहाजी गावडे यासह यादव पॅनलचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.